IVF ची प्रोसेस करताना अनेकदा काय होतं, एकदा केलं, दोनदा केलं, पण सक्सेस मिळत नाही. बरोबर. तर हा संपूर्ण जो प्रवास आहे भावनिकदृष्ट्या खूप जोडलेला हो, असतो. तर हो. अनेकदा पॅरेंट्स होप देखील सोडून देतात. तर हं. त्यांना एकदा समजावा तुम्ही, की IVFचा सक्सेस रेट नेमका किती असतो? हो. सो आता हे जसं मी तुम्हाला मगाशी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, की IVF बेबी हे नैसर्गिकच आहे. हो. आणि त्याच प्रश्नामध्ये हे उत्तर आहे, की कसं? तर ज्यावेळेला ही इम्प्लांटेशन प्रोसेस आपण म्हणतो, ही नैसर्गिक आहे. तर बघा, ज्यावेळेला ऑलमोस्ट 60% लोकांना पहिल्या ह्याच्यामध्ये सक्सेस मिळून जाणार आहे. पण पुढेही 9 महिन्याची जर्नी आहे. फक्त पॉझिटिव्ह रिझल्ट आला म्हणून नाही. ज्या कारणांमुळे आपल्याला फर्टिलिटी इश्यूजला सामोरं जायला लागतंय किंवा IVF पर्यंत वेळ येतीये, ते कारणं थोडेफार प्रेग्नन्सीच्या प्रवासात पण कधी-कधी अडथळे आणू शकतात. सो ती एक वेगळा मुद्दा आहे. तो केअर मग पुढे 9 महिन्याचा आउटकम आपल्याला बघणं आहे. सेकंडली काय होतं, की बिकॉज ॲज आय सेड इट्स अ नेचर अल्टिमेटली जे जेव्हा स्टिक होणार आहे, इम्प्लांट होणार आहे, ते नॅचरल आहे. सो हो. कदाचित ते पहिल्या ह्याच्यामध्ये कधी होणार नाही. आपल्याला कधी सेकंड टाईम किंवा थर्ड टाईम काही असे प्रमाणात 5 ते 10% की ज्यांना फोर्थ टाईम वगैरेही IVF लागू शकतं. पण त्याची सक्सेस रेट वाढवण्यासाठी हं. आपण काय करू शकतो? तर पहिलं तर मानसिक तयारी, की ही हो. प्रोसेस समजणं, की हे असं होतं. एकदा फेल झालं म्हणून अगदी निगेटिव्हिटीमध्ये जाऊन डाउट्स घेऊन, फिअर घेऊन काहीच ॲक्शन न घेणं, ह्याच्याने आपण अजून मागे जाणार. ओके, तर पहिली तर प्रोसेस समजणं. मग येतो डॉक्टरांचा रोल, तर ते आम्ही करतोच आहे. सगळ्या टीमचा रोल, काउन्सिलर्स आणि सगळ्या गोष्टी. सो जर कधी एखादा IVF फेल झालं, मग त्याची सगळी कारणं आम्ही परत तपासून पाहतो. हं. एग्सकडनं आहे का, स्पर्मकडनं आहे का, युटरसकडनं आहे का, आपल्या हॉर्मोनल काही इश्यूज आहेत का, मग त्या पद्धतीने सप्लिमेंट्स दिले जातात. त्या पद्धतीने पुढच्या वेळेला वेगवेगळे बदल केले जातात. असं नाहीये की आपण सिमिलरली त्याच पद्धतीने जाणार आहोत. हं. मग अशा पण काही कंडिशन्स आहेत की ज्या वेळेला जे आपण म्हणतो युटरस किंवा गर्भपिशवी त्याचं लाइनिंग की जिकडे ते एम्ब्रिओज इम्प्लांट होणार किंवा स्टिक होणार, तर ते पण थिन असतं. ते वाढत नाही. मग त्याची जर काही कारणं आहेत, तर ते आम्ही ट्रीट करतो. आणि अजून एक त्याच्यावर आता एक ट्रीटमेंट असते ज्याला म्हणतात सब एंडोमेट्रियल PRP, प्लेटलेट रिच बरं. प्लाझ्मा. हं, हं, जे हं. आपण तुम्ही ऐकलं असेल ना हेअर हो, ट्रान्सप्लांट्समध्ये हो, वगैरे हो. प्लाझ्मा प्लेटलेट वापरला रिच जातो. प्लाझ्मा. तर हं, सिमिलरली हं. ते ग्रोथ फॅक्टर्स आहेत. हं. आपल्याच शरीरातनं घेतलेले ग्रोथ फॅक्टर आपल्याचसाठी जे आपण युटरसच्या लाइनिंगमध्ये इंजेक्ट करतो.